नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी स्मिता माझ्या या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला सुरण फ्राय करायचं आहे. आता ज्यांना मूळव्याध आहे त्यांच्यासाठी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही करून बघा, खरोखर तुम्हाला आवडेल ही रेसिपी. आता आपल्याला सुरण फ्राय करायचं आहे ना, त्याच्यासाठी हे बघा, मी 300 ग्रॅम सुरण घेतलेलं आहे. आणि हे प्रथम, कारण याला माती लागलेली असते ना, हे धुवून घेऊन व्यवस्थित घ्यायचं 2-3 वेळेला. नंतर हे कापून घेतलेलं आहे आणि सुकवून घेतलेलं आहे चांगलं. आता ह्याला आपण आगळ लावून घ्यायचं. हे बघा, आता हे आगळ मी 1 चमचा आगळ घेतलेलं आहे. आता हे आगळ तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही एक लिंबू लावू शकता याला, पण याला लावावं लागतं. आता आगळ लावलं ना तर याला जे खाज असते ना ती निघून जाते. आता याला आपण हे असं आगळ लावून ठेवूया. हे बघा, आता आगळ लावून ठेवलेलं आहे. याला फक्त आपण 10 मिनटं ठेवायचं आहे बाजूला. आता त्या 10 मिनटामध्ये आपल्याला हा मसाला बनवायचा आहे. जसं आपण मच्छीला लावतो ना मसाला, तसाच आपल्याला लावायचा आहे. फक्त हे व्हेज मच्छी आहे एवढंच. आता ही 10 लसणीच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत, त्या टाकते. 1 मिरची घ्यायची, मिरचीने अतिशय टेस्टी होतं हे. आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. आता हे मी मिक्सरवर दरदरं करून घेते. एकदम बारीक नाही करायचं, दरदरं करून घ्यायचं. चला, आता आपले 10 ते 15 मिनटं झालेली आहेत आणि आगळ चांगलं लागलेलं आहे आपलं. आता हा मसाला जो आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीरचं, हा बघा, हा असा केलेला आहे दरदरी, हा आपण घालून घेऊया. ह्याच्यात 1.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, ते घालूया आपण. आणि ही हळद घेतलेली आहे 1/2 चमचा. आणि हे मीठ घालून घेऊया आपण, कारण आगळमध्ये मीठ असतं. आता हे आपण मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा, जसं आपण मच्छीला लावतो ना तसंच सेम लावायचं असतं. खूप छान लागतं. तुम्ही ही रेसिपी करून बघा. कधी सोमवार, गुरुवार, शनिवार असं असेल ना तेव्हा करून बघायचं, खूप छान लागते. हे बघा, आता ह्याला हे लावून झालेलं आहे माझं. आणि मीठ मात्र टेस्ट करायची चांगली. आता हे फक्त 5 मिनटं आपण ठेवूया बाजूला. हे बघा, आता आपल्याला फ्राय करायचं आहे ना हे. आता हे रेडी करून ठेवलेलं आहे मी लावून. आता आपल्याला हा, हे बघा, आता 1 बोल रवा घेतला आहे, छोटंसंच आहे. आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1/2 बोल. आता तांदळाचं पीठ घेतलं ना तुम्ही तर एकदम खुसखुशीत होतं हे सुरण फ्राय. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट घालून घेऊया आणि थोडंसं मीठ घालायचं. आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. चला, आता आपण याला कोट करून घेऊया रव्यामध्ये. चांगलं कोट करून घ्यायचं. आणि चांगलं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित होतं ते. हे बघा, आता हे सगळं मी असे करून घेते. चला, आता आपल्याला सुरण फ्राय स्टार्ट करायला घेऊया. आता मी फ्राय पॅनवर आता तेल घालते पहिला प्रथम. आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे हे बघा. तर ह्याला एवढं जास्त आपल्याला तेल लागत नाही शॅलो फ्रायला. आणि गॅस मात्र बारीकच करायचं, बारीक गॅसवरच आपल्याला करायचं. हे बघा, आता तेल तापलेलं आहे, मी गॅस बारीकच केलेला आहे. आणि हे आता टाकून घेऊया आपण. जितकं तुम्ही बारीक गॅसवर कराल ना तेवढं चांगलं. हे बघा, तेल असं हे करत राहायचं आपण. आणि एकदम बारीक गॅसवर 5 ते 6 मिनटं आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं. आता जितकं तुम्ही सुरण आहे ना हे मॅरिनेट कराल ना तेवढं ते चांगलं लागतं.
आणि सुरण काय असतं, हे नाजूक असतं, एकदम पटकन शिजणारं असतं ते. आता हे मंद एकदम गॅसवर आपलं शिजतं सुरण. असं साईडने असं करत बसायचं आपण. हे बघा आता 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आपली आणि एकदम बारीक गॅसवर आपलं होतंय. हे बघा आता मी उलटं करून घेते. हे बघा किती छान होतंय, सुंदर एकदम. असं वाटतंय मच्छी फ्रायच करतोय आपण घरामध्ये आणि असाच वास सुटलाय मच्छी फ्राय सारखंच सेम. हे बघा छान झाले ते एकदम. हे बघा सुंदर झाले ते एकदम. आता अजून 5 मिनिटं आपण ह्याला उलटीकडून फ्राय करून घेऊया. हे बघा आता जवळजवळ 5 मिनिटं माझी चांगलं अगदी बारीक गॅसवर मी केलेलं आहे. हे बघा आता, हे बघा किती एकदम लुसलुशीत झाले. हे बघा सगळे शिजलेले, मस्त शिजलेत एकदम. हे बघा ते असे शिजवायचे चांगले. आता मी सर्व करून घेते. आता गॅस बंद केला आणि सर्व करून घेते. आज मी तुम्हाला अतिशय चमचमीत असं सुरण फ्राय करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.